तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालिका. तर आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM मधील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे जिल्हा PPS समन्वयक. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट इथं लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागेल वर्किंग. तर यामध्ये कम्युनिकेशन, ACSM, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, हेल्थ प्रोजेक्ट, तसेच टू व्हीलरचे लायसन तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला कॉम्प्युटरचे ज्ञान लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक. तर यासाठी तर 3 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी इथे 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, SC-BC साठी इथं 1 जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं बॅचलर डिग्री किंवा रिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला कॉम्प्युटरचा कोर्स इथं लागणार आहे कमीत कमी 2 महिन्याचा. तसेच तुम्हाला ड्रायव्हिंगचे लायसन इथं लागेल किंवा ट्युबेरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज कोर्स तुम्हाला इथे लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे TB हेल्थ व्हिजिटर. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. फिजासाठी 1 आहे, भजबसाठी 1 आहे, इमाओसाठी 2 आहे, SC-BC साठी ते 1 जागा आहे, EWS साठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा तर यामध्ये 12वी सायन्स, तसेच तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. MPW किंवा LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट किंवा हँगर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 15,500 इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे आणि 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडित अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर निवड यादीतील गुणक्रमाच्या आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना इथं दिली जाणार आहे. तसेच वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसासाठी इथं असणार आहे. म्हणजे ही पदे 27/6/2025 पर्यंत इथं असणार आहेत. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही द्यायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये जन्मतारखेचा पुरावा, तसेच फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 30/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना 666 शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजी रोड, पुणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.